मध्ये प्रसिद्ध आहे, त्या स्थितीला आपण न्याय देऊ शकत नाही, तर इलेक्शन अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करून त्याची उमेदवारी रद्द करायला पाहिजे असं कधी मागणी केली होती का? नाही, मला काय म्हणायचंय, खरं तर ही उमेदवारी रद्द केली पाहिजे। ती इलेक्शन कमीशनने रद्द करण्यापेक्षा मोदी का परिवार और अगर सभी लोग मोदी के परिवार के लोग हैं तो मोदी जी ने परिवार प्रमुख के तहत स्वयं यह निर्णय लेना चाहिए कि हम उनको प्रत्याशी के रूप में खड़ा नहीं करेंगे। हा न्याय खरं तर मोदीजींनी आधी दिला पाहिजे, कारण ते परिवार प्रमुख आहेत। परिवार ही संकल्पना त्यांनी आणलेली आहे। हा भाग वेगळा की जशोदा काकींच्या सोबतचं नातंच ते नाकारतात, तर बाकीच्यांचं काय सोडून द्या, आम्हाला त्यावर जायचं नाहीये। परंतु मला असं वाटतं की तडसांची उमेदवारी ही नैतिकता म्हणून, नीतिमत्ता म्हणून, योग्य अयोग्य आणि सत्सद्विवेक म्हणून मोदीजींनी मुळात ती उमेदवारी रद्द केली पाहिजे। राहिला प्रश्न इलेक्शन कमिशनचा, तर हरकत नाही दादा, स्वायत्त यंत्रणांवर दबाव आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून आपण अजून एकदा अपेक्षा करूया। आणि पीडितेला तसं वाटतं का की त्यांच्या सासऱ्यांची उमेदवारी रद्द व्हावी, जे त्यांच्यावरती अन्याय करत आहेत, हे पण महत्त्वाचं आहे। तर तुम्ही त्यांच्या उमेदवारी रद्द करण्याच्या संदर्भात मागणी करत आहात का? मी माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ही लढाई लढत आहे। मी कोणाचीही उमेदवारी रद्द करा किंवा मी कोणाची उमेदवारी ठेवा किंवा यांना सीट द्या, मी असं कुठेही काहीही बोललेली आहे। मी एक स्त्री स्वाभिमानाची मी लढाई लढत आहे आणि त्या स्वाभिमानासाठी मी एवढी झटत आहे। जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले, बाळ 17 महिन्याचं आहे। कुठेतरी मला न्याय मिळावा। आणि जर ते म्हणतात की वुमन एम्पॉवरमेंट, तर तुम्ही आधी घरातल्या स्त्रियांना न्याय द्या, त्यानंतर तुम्ही समाजातल्या स्त्रियांपर्यंत पोहोचा। बस माझं एक छोटीशी या उत्तरावरून अजून एक गोष्ट स्पष्ट होते की इथे पक्षीय राजकारणाचा विषय नाही, इथे परिवार, मोदीजींचा परिवार मोदीजी वाचवणार आहेत का, त्या परिवारातल्या एका लेकीला ते न्याय देतील का? 20 तारखेला वर्ध्याला आल्यावर मोदीजींनी हा परिवारातला तंटा सोडवावा आणि त्या लेकीला न्याय द्यावा, मग त्यांनी बाकीची भाषणबाजी आणि प्रचार फेरी करावी। सुधीर मुनगंटीवारांचं उदाहरण, ज्या पद्धतीने सुधीर मुनगंटीवारांनी वक्तव्य केली, एकूण या लोकांची सगळी जर सेन्सलेस वक्तव्य बघितली, किंवा कुलदीप सेंगर सारख्या बलात्काराच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारी भाजपा, बिल्किस बानोच्या आरोपींना पेढे भरवणारी भाजपा, महिलांच्या प्रती किती संवेदनशील आहे हे वारंवार दिसतंय। आणि एक मात्र नक्की, सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करावी ही मागणी आम्ही ठामपणे करतो। बोला जी। उमेदवार राजू पारवे यांनी एका विधवा मुस्लिम महिलेचा मुखंड हडप केलेला आहे, या संदर्भात आपण काय सांगू शकतो? आणि त्याच्यात पूर्ण फॅमिली मेंबरची नाव, ती मायमाऊली जर आम्हाला भेटली तर निश्चितपणे आपण त्याच्यावरही बोलूया, नक्की बोलूया। कारण मला वारंवार असं वाटतं की राजकारण, प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्यापेक्षा मुळात आपल्याला तिथे कन्व्हिक्शनपर्यंत पोचता येतं का, न्याय देता येतो का, हे जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। पण हेही जास्त महत्त्वाचे की एवढ्या सगळ्या घटना नागपूर आणि नागपूर भागात घडतात, गृहमंत्र्यांच्या एरियामध्ये एवढ्या सगळ्या घटना घडतात आणि गृहमंत्र्यांना या सगळ्या गोष्टींचा पत्ताच लागत नाही। हे देवाभाऊंचं अपयश आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं पाहिजे। घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज नाही केला, ते म्हणतात लग्न रद्द करून द्या। आज मला हे 17 महिन्यांचं बाळ आहे आणि सेक्शन 12 नुसार असं कायदेशीर आहे की 12 महिन्यांपर्यंत लग्न रद्द करण्यासाठी अप्लिकेशन करतात। सगळ्यात आधी तर बनावटी विवाह करून फसवलं पहिल्यांदा 20 ऑक्टोबरला 2020ला। त्याच्यानंतर मी माझी तक्रार आयजींपर्यंत पोहोचवली, त्यानंतर प्रसारमाध्यमांनी ती तक्रार घेतली, त्याच्यातून मीडियापर्यंत सगळी बातमी पोहोचली आणि आता कुठेतरी गुन्हे दाखल होणार, कुठेतरी आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणून माझ्याशी मीडियासमोर लग्न लावल्या गेलं आणि मला एका फ्लॅटवर नेऊन टाकून दिलं। त्यानंतर अपमानास्पद वागणूक दिल्या गेली, माझ्यावर अत्याचार घडत गेले, अक्षरशः बलात्कारापर्यंत अत्याचार घडत गेले। मला बोलताना सुद्धा कसं तरी वाटतंय, कारण त्याच्यानंतर जेव्हा बाळ झाल्यानंतर
2-3 महिन्यांनी बाळ झाल्यानंतर जर कोर्टामध्ये केस करता की हे माझं लग्न रद्द करून द्या, ठीक आहे, एका उद्देशाने आपण हाही विचार करू, पण बाळ रद्द होईल का? बाळ रद्द होईल का? तान्ह बाळ आहे ना, तुमच्या डोळ्यासमोर बाळ दिसतंय ना, बाळ डोळ्यासमोर दिसत असताना, खेळत असताना तुम्ही त्याला जवळ सुद्धा घेत नाही, म्हणता की हे बाळ माझं नाही, हे बाळ माझ्या मुलाचं नाही. मी कुठे जायचं? माझ्यासारख्या स्त्रियांनी कुठे जायचं? जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणतो की तू DNA कर, तर माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया उद्या DNAच करत फिरतील. मग त्यांच्या अस्तित्वाचं काय? त्यांच्या स्वाभिमानाचं काय? उद्या हे बाळ शाळेत जाईल, उद्या या बाळाला प्रश्न विचारला की बाबा तुझा बाप कोण, तर त्या बाळाने कसं फेस करायचं समाजासमोर? त्या बाळाच्या अस्तित्वाचं काय? माझा साधा सरळ प्रश्न आहे. मला माझा स्वाभिमान परत करा, मला माझं अस्तित्व परत करा. त्यांच्याकडून घटस्फोटाचा अर्ज केलेला नाही, लग्न रद्द करून द्या असाच अर्ज त्यांनी कायदेशीररित्या केला. त्यावरही कोर्टाने अजूनपर्यंत कुठलाही हे दिलेलं नाही. ती केस पेंडिंग आहे आणि त्यावर कोर्टाने सुद्धा बोललेलं आहे की ही कायदेशीररित्या ही बाब कायद्यात बसत नाही. बलात्काराच्या आरोपातून वाचण्यासाठी म्हणून लग्नविधी पार पडले, परंतु त्या लग्नातनं सुटका करण्यासाठी म्हणून पुन्हा आपल्या खासदारकीचा गैरवापर करत, आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करत रामदास तडस यांनी तिथल्या संपूर्ण यंत्रणांना दबावाखाली घेत हे लग्न रद्द करून आपल्या मुलाची आपली सुटका करून घेता येते का आणि एका मुलीला वाऱ्यावर सोडता येतं का, असा तो सगळा डाव रचला. परंतु माननीय न्यायालयाचे आभार मानले पाहिजे की माननीय न्यायालयाने खासदार रामदास तडस यांचा असा कुठलाही डाव पूर्ण होऊ दिला नाही. असं वाटत नाही की एक स्त्री सोबत अन्याय झालेला आहे तर आपण याची तक्रार महिला आयोग सोबत करायला पाहिजे? फार चांगला प्रश्न विचारला दादा तुम्ही, मला अपेक्षित होता. या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच पुढाकार घेतला होता. महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच आय थिंक त्यांना सोबत घेऊन सगळं काही केलं होतं आणि नंतर त्यांचा विवाह वगैरे पार पडला होता. पण मी जरा आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आता महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या ज्या कोणी ताई आहेत त्या आता भाजपसोबत हातमिळवणी झालेली आहे. आता भाजपसोबत हातमिळवणी झाली म्हटल्यावर भाजपच्या खासदाराच्या विरोधात महिला आयोगाच्या अध्यक्षा कसं काय बोलतील बरं? त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा सध्याचा प्रोटोकॉल काय राहिलेला आहे तर सोशल मीडियावर त्यांना जर कोणी प्रश्न विचारले त्यांच्या प्रामाणिकपणावर, व्यक्तिगत त्यांना कोणी बोललं तर त्याच्यासाठी फक्त नोटिसा काढायच्या, त्याच्यावर पोलीस केस करायची, त्याच्यावर कारवाई करायची. इतर महिलांना न्याय देण्याच्यासाठी काही महिला आयोग असतो होय? असल्या काही अंधश्रद्धा आपण बाळगायची गरज नाही. पंकज तडस आता काही प्रसारमाध्यमांशी बोलले आणि त्यांनी असा म्हटलेला आहे की खंडणी मागितल्याचे 2000 ऑडिओ क्लिप त्यांच्याकडे आहे आणि ती केस कोर्टात सुरू आहे. ते या सर्व प्रकरणाला हनी ट्रॅपचं प्रकरण असा शब्द वापरतात. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. 2014 पासून माझी आणि पंकजची मैत्री होती, त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमानंतर 2019 मध्ये त्यांनी बनावटी लग्नाचा कट केला माझ्याशी. जेव्हा मी त्यांना विचारलं की आपलं लग्न कधी होणार, त्यानंतर मी त्यांना विचारलं, परिवारामध्ये बैठका घेतल्या गेल्या. बैठक घेतल्यानंतर 4 महिन्याचा वेळ मागितला. 4 महिन्याचा वेळ मागितल्यावर कोर्ट मॅरेज, आता कोरोना आहे तर कोर्ट मॅरेज करू असा प्रस्ताव मांडला आणि आपण नोंदणी पद्धतीने हे लग्न करत आहोत म्हणून माझ्याकडून ते कागदांवर सह्या घेतल्या गेल्या. सह्या घेतल्यानंतर 2 महिन्यांनी कुठलीच विचारणा झाली नाही. तेव्हा मी त्यांना बोलली की आता काय करायचं. जो फ्लॅट त्यांनी बुक केला होता त्या फ्लॅटवर नेऊन माझा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने माझा उपभोग घेतला गेला. तिथे गेल्यानंतर तिथे मला प्रेग्नेन्सी राहिली आणि जेव्हा मी म्हटलं की आता काय करायचं तर म्हटलं की आपल्याला सर्व समाजासमोर चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आपल्याला लग्न करायचं आहे तर आपण सध्या हा बाळाचा विचार काढून टाकू. यापूर्वीही माझं एक ॲबॉर्शन झालेलं आहे. त्या ॲबॉर्शनचे हे डॉक्युमेंट्स, सेवाग्राम रुग्णालयाचं हे ॲबॉर्शनचं डॉक्युमेंट, याच्यात सगळ्यात साफ लिहिलेलं आहे की 1 month 3 days ॲबॉर्शन झालेलं आहे. ते ॲबॉर्शन करून घरीच गोळ्या औषधे देऊन माझा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर मला वाऱ्यावर सोडलं गेलं आणि घाणेरड्या पद्धतीने माझ्यावर आरोप लावले गेले की हे बाळ माझं नव्हतं, तू लग्नाच्या पूर्वीच आणलं वगैरे वगैरे. खूप घाणेरडे आरोप लावले गेले. त्यानंतर मी समाजासमोर निघाली, मी लोकांना मदत मागितली. आता सध्याच 13व चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत हरीशजी थापे,
त्यांनी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात एक चित्रपट काढला, त्यांच्यापर्यंत पोहोचली, सर्व समाज माध्यमांपर्यंत पोहोचली. वर्धेला तिगावकर म्हणून आहेत जनसंपर्क अधिकारी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचली. IG, DG, गृहमंत्री, मुख्यमंत्री यशोमतीताई ठाकूर, त्याच्यानंतर नवनीतजी राणा, त्यानंतर चित्राताई वाघ, त्याच्यानंतर रुपालीताई चाकणकर, सगळ्यांपर्यंत पोहोचली. सगळ्यांना माझ्याविषयी मी सगळं सांगितलं. आणि जेव्हा कुठूनच यांचा काहीच जेव्हा मला हे झालं नाही, तेव्हा कुठल्याही स्त्रीला वाटते की आपण आपल्या न्यायाच्या लढाईसाठी आपण समोर जावं. त्यांनी माझ्या फोनमध्ये माझा फोनचा दुरुपयोग करून त्यांनी माझ्या फोनमधून कट पेस्ट करून माझं बोलणं सगळं हे केलं. आणि त्याच्यातून एका बायकोवर तुम्ही जर म्हणता की बायको खंडणी मागते, तर उद्या प्रत्येक स्त्रिया आपल्या नवऱ्याला पैसे मागतात की मला घर चालवायला पैसे दे, मला जगण्यासाठी माझा खर्च कर. जर प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याला जर ह्या अशा गोष्टी म्हणते तर ती खंडणी होईल का? दुसऱ्या समजा एका पत्रकारांनी माझा मुद्दा मांडला, तर हा पत्रकार मला खंडणी मागतो, त्यालाही पूजा सपोर्ट करते, हे असं जर म्हटलं तर उद्या प्रत्येकच नारीवर, प्रत्येकच स्त्रीवर, प्रत्येकच महिलेवर हा सगळा अत्याचार होईल. मी त्या भावनिक होत आहेत आणि त्या भावनिकतेत रामदास तडस सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. तडसजी, अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप तुमच्यावर करण्यात आलेले आहेत, तुमची प्रतिक्रिया. तेव्हाच का लगेचच त्यांना हनी ट्रॅपचे आपण गुन्हा दाखल केला पाहिजे असं वाटलं नाही का? सायंकाळी लगेच माध्यमांना समोर करून त्यांनी लग्नाचा सगळा प्रस्ताव दाखल केला का? खासदार रामदास तडसांनी नाही आम्ही तिला स्वीकारलंय, आम्ही तिला घर दिलंय वगैरे म्हटलं, तेव्हा त्यांना हनी ट्रॅप, खंडणी या सगळ्या गोष्टी आठवल्या नाही का? मूल जन्माला, बरं एकदा गर्भपात झाला त्याही वेळेला त्यांनी का सांगितलं नाही की हनी ट्रॅप आहे? दुसऱ्यांदा दिवस गेले, बाळ झालं, बाळ 17 महिन्याचं झालं आणि आज ज्यावेळेला ती न्याय मागायला म्हणून पुढे आली, तेव्हा अचानक पंकज तडसांना हा साक्षात्कार झाला की हा हनी ट्रॅप आहे. मला वाटतं पंकज तडस आत्ता जर हा लाईव्ह इंटरव्ह्यू बघत असतील आणि तुमच्यामध्ये बाप म्हणून थोडीही संवेदना असेल, राजकारणाच्या पलीकडे जाऊन, पुन्हा सांगते की राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल, तर आजूबाजूच्या सल्लागारांना थोडे बाजूला करा आणि शांत डोक्याने 10 मिनिटं विचार करून आपल्या पत्नीशी एकांतात बोला. हा मोदींचा परिवार आहे ना, तर मोदींचा परिवार नुसता बोलून होत नाही. मोदींच्या परिवारात आधी परिवार असणारी जी आपली धर्मपत्नी आहे, जिचं 17 महिन्यांचं बाळ आहे, तिच्यावर इतके घाणेरडे आणि गलिच्छ आरोप करण्याच्या आधी तिच्याशी बोला. ती वारंवार सांगते की मला 1ही रुपया नको. ती माध्यमांच्या समोर सांगते मला फक्त आणि फक्त माझ्या बाळाचं नाव हवं आहे आणि तुम्ही तिच्यावर घाणेरडे खंडणीचे आरोप करता. मोदी जी, अगर आप तक यह इंटरव्यू पहुंच रहा है, आपके सलाहकारों तक, आपके प्राइम मिनिस्टर ऑफिस तक अगर यह इंटरव्यू पहुंच रहा है, तो हम पूजा तड़स जी की पूजा तडस यांचे रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप, पंकज तडस यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी केलेले आहेत. आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी रामदास तडस सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत. हे आरोप आता सगळ्यांच्या समोर आहेत, तुमची प्रतिक्रिया. पूजा आणि पंकजचं लग्न झालं 2 वर्षाच्या अगोदर, 2-3 वर्षाच्या अगोदर. बरं. त्या लग्नामध्ये ना आम्हाला बोलावलं, त्या मुलीचेच आई वडील होते, तिकडे त्यांनी लग्न केलं. काही दिवस ते चांगले राहिले आणि एक कॅसेट त्याच्या हाती भेटली, पंकजच्या हाती. त्या कॅसेट मध्ये याला मारण्याचा प्रयत्न झाला. 5 लोक आरोपी आहे त्याच्यात, कोर्टात केस चालू आहे आणि हे 5 लोक आणि पूजा असं मिळून त्यांनी संगनमत केलं, याला मारून टाकायचा आणि इस्टेट पूर्ण घेऊन घ्यायची. आणि त्यांच्या सर्वेवर केसेस चालू आहे कोर्टात, त्या 5ही लोकांवर ज्यांनी हा प्लॅन केला. ते पूर्ण कॅसेट कोर्टामध्ये आहे आणि न्याय प्रविष्ट असल्यामुळं मला खूप काही बोलता येणार नाही. परंतु त्यांनी लग्न केलं हेही मला माहित नाही. त्यांचा वाद झाला, त्यांनी ते पाहून घ्यावं. त्यांना मारायचा प्रयत्न झाला मुलाला, त्यांच्यावर केस टाकल्या, ते केस कोर्टात आहे. आणि याच्यानंतर ते सर्व कॉम्प्रोमाइज करायचं तर मला काय, इथं वडील म्हणून सर्व सारखा वागवायला तयार आहे.
ते त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं. पण आता कोर्टात केस चालू असल्यामुळे मी काय याच्यावर जास्त बोलणार नाही. नाही, पण त्यांनी एक आक्षेप घेतलाय की तुम्ही म्हणताय की तुम्ही मुलाला बेदखल केलंय पण तरी सुद्धा त्यांना घरी ठेवता म्हणून. एकदा पाहून घ्या तुम्ही, चॅनलवाली या, तो कुठं राहते, का राहते, त्याचं घर स्वतःच आहे बाजूचं, तिथं तो राहते, त्याचं दुकान आहे. आता आरोप तर कोणी करते, आता निवडणुका आल्या का आरोप प्रतिक्रिया होतेच. आणि ज्या लोकांना नगरपालिकेमध्ये किती उभं राहत नाही, एकदम खासदार किती उभी राहायची, कोण याच्या मागं आहे, षडयंत्र आहे याच्या मागं मोठं. तर निवडणुका आल्या का यांचं षडयंत्र चालू होते, विरोधकाचं षडयंत्र चालतेच. नाही, पण हे आरोप करत असताना महिला आयोगावर सुद्धा आरोप करण्यात आले आहेत की महिला आयोगानं हे जे सगळं प्रकरण आहे ते भाजपाशी संबंधित असल्यामुळे यामध्ये दखल घेतली नाही. नाही, महिला आयोगाने दखल घेतली आहे याच्यात. आधी ज्यांनी आता तुमच्यावर समजा मारण्याचा एखादी आरोप झाला, ते सर्व प्रूफ आहे कोर्टात, मग त्याच्यावर काय म्हणावं आपण. म्हणजे त्या मुलाला मारण्याकरता हे 4 लोकांनी 5 लोकांचा संगनमत करून मारायची कॅसेट सापडली. ते कोर्टात आहे, कोर्टाचा न्यायप्रविष्ट केस आहे ते. आणि आता निवडणुका आल्या म्हणून उभे राहते. आतापर्यंत 2 वर्ष यांना तोंड बी नाही उघडलं. आता निवडणुका आल्या, विरोधकाला हाती घ्यायचं, ते षडयंत्र त्यांच्यावाले लोक, आणि पत्रकार परिषद घ्यायचं, आरोप करायचा, हे सगळं जनतेला माहित आहे. हे प्रकरण जनतेला माहित आहे सगळ्याला. ठीक आहे, नवीन सांगण्याची गोष्ट नाही. बरं, या सगळ्या प्रकरणानंतर आता सुषमा अंधारे, शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी तुमची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली थेट मोदींकडे. सुषमा अंधारे त्या कोण आहे काय सगळ्याला माहित आहे. कोणाची ते सुपारी घेऊन फिरत असते हे सगळ्याला माहित आहे. त्याच्यामुळे सुषमा अंधारेबद्दल खूप बोलणं, मला वाटतं मी 40 वर्षापासून राजकारणात आहे. सुषमा अंधारे आता राजकारणात आले आहे. आणि कुठं होते काय होते तेही माहित आहे सर्व. मग त्यांच्याबद्दल काय जास्त बोलायचं आहे, कोर्टात केस चालू आहे, तिथे जाऊन त्यावर निकाल मागा म्हणा काय आहे. बरं, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. तर रामदास तडस यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. कोर्टामध्ये हे प्रकरण असल्याचं रामदास तडस यांनी सांगितलेलं आहे. पूजा तडस यांचे, पंकज तडस आणि रामदास तडस यांच्यावरती हे गंभीर स्वरूपाचे आरोप. पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप केलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी भूमिका मांडणार, मोदींनी मला न्याय द्यावा अशी मागणी ही पूजा तडस यांनी केलेली आहे. पंकजला मारण्याचा कट करण्यात आला असा एक आरोप रामदास तडस यांनी आपल्या प्रतिक्रियेमधनं केलेला आहे. निवडणुकांच्या तोंडावरती हे आरोप होत आहेत असं सुद्धा रामदास तडस यांनी म्हटलेलं आहे. आमच्या विरोधात हे षडयंत्र रचलं जात आहे असा दावा सुद्धा रामदास तडस यांनी केलेला आहे. रामदास तडस हे वर्ध्यामधनं भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात आता त्यांच्या सुनेनं गंभीर